आषाढी एकादशी निमित्ताने धुळ्यातील मंदिर प्रशासन सज्ज झालंय। धुळे जिल्ह्यातील निमधरी बाळदे मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी सर्व तयारी पूर्ण केली। दर्शनासाठी स्वतंत्र रांग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, वैद्यकीय पथकं तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला। या संदर्भात मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी ईश्वर बोरसे। आषाढ एकादशी निमित्त महाराष्ट्रासह धुळे जिल्ह्यात संपूर्ण मंदिर प्रशासन हे सज्ज झालं असून उद्याच्या येणाऱ्या आषाढ एकादशी निमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांची आज दिवसभर रेलचेल सुरू आहे। आणि आपण एकंदरीत जर बघितलं तर धुळे जिल्ह्यातील निमजेर या ठिकाणी आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर एक विठू माऊलीच्या अतिशय सुंदर अशी रांगोळी या ठिकाणी रेखाटली आहे। काही काय सांगाल, किती दिवस लागले आणि ही रांगोळी आपण काही सांगाल कशी आहे? रांगोळी करण्यासाठी साधारणतः 24 तास लागतात। काल सकाळपासून ही रांगोळी सुरू झालेली आहे। रांगोळीची साईज ही 4x5 अशा पद्धतीने आहे आणि 24 तास साधारण ही रांगोळी करण्यासाठी लागतात। ही संकल्पना कशी आली आहे? माझी इच्छा होती की आपण सेवा म्हणून ही रांगोळी साकारावी। आता इथं ह्या रांगोळीत आपण बघितलं तर विठ्ठल आणि खाली आपण एक शेतकरी दाखवलेले आहेत, म्हणजे ते त्यांना विनवणी म्हणजे हात जोडून विनवणी करताय। आमच्या श्री विठ्ठल मंदिर प्रतिष्ठान श्री क्षेत्र पंढरपूर निमजेरी गावातील सर्व भाविक व सर्व आलेल्या भाविकांसाठी आम्ही आता सगळं पूर्ण तयारी झाली। फक्त आम्ही येणाऱ्या भाविकांची वाट पाहतोय आणि कार्यक्रम कसा पार पडेल या फक्त भाविकांच्या येण्यावर अवलंबून आहे। आणि त्यासाठी आम्ही इथं सगळी तयारी करून ठेवलेली आहे। रक्तदान शिबिराची व्यवस्था आहे। इथं रांगोळी रेखाटलेली आहे। शिरपूरच्या सुनबाई आहेत, त्यांनी खूप मनापासून रांगोळी रेखाटलेली आहे। तसेच गायत्री शक्तीपीठ यांनी कार्यक्रम सुखरूप पार पडावा म्हणून इथं यज्ञ ठेवलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।